हेडिंग टाका रिलेशन बिटवीन व्ही ओमेगा अँड आर. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेलं आपण की डिफरंट टर्म्स इन द सर्क्युलर मोशन, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सलरेशन. ते एक डायग्राम तुमच्या डोक्यात आली पाहिजे लगेच काढले एक सर्कल 2 पॉईंट ए बी दोघांमधला अँगल थिटा. आता मी ह्या डायग्राममध्ये काय काढले बघ बरं, काय म्हणजे डायग्राम काय काढली आहे, काहीच नाही, तीच डायग्राम आहे सेम. फक्त एक टर्म सांगायची राहिली माझी मागच्या वेळेस, ओ ए. हा काय माहिती का, ओ ए नाही आहे, हा काय म्हणजे वेक्टर ओ ए. इट इज कॉल्ड एज रेडियस वेक्टर. काय आहे एक नवीन टर्म आहे त्यांनी, म्हणजे मागच्या लेक्चरला सांगायचं तुम्हाला पण मी सांगितलं नाही. डिफाईन रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टर इज नथिंग बट रेडियस, सर्कलची रेडियस आहे ती, पण त्यांनी इन टर्म्स ऑफ वेक्टर लिहिलंय. म्हणजे ते काय म्हणतायत की ओ एच्या वरती जर तुम्ही ॲरो टाकला ना देन इट इज कॉल्ड एज रेडियस वेक्टर, आणि फक्त जर ओ ए लिहिलं ना तुम्ही इट इज कॉल्ड एज रेडियस. म्हणजे सर्कलची रेडियस समजा 5 मीटर आहे तर ओ ए किती येणार आहे 5. वेक्टर ओ ए किती येणार 5 येणार की, फक्त त्याला काय असणार आहे डायरेक्शन. नीट बघा काय म्हणतोय मी, तुम्ही ओ ए ही सर्कलची रेडियस आहे त्याला तुम्ही फक्त इन टर्म्स ऑफ वेक्टर लिहिताय. म्हणजे ओ ए काय फक्त सर्कलची रेडियस. मग मी जर असं म्हणलं की सर्कलची रेडियस आहे ओके डझंट मॅटर, मग त्याला जर तुम्ही असं केलं रिप्रेझेंट केलं अवे फ्रॉम सेंटर, म्हणजे तुम्ही जर असं केलं ॲरो दिला, मग मी काय म्हणणार हे ओ ए नाही आहे, हा काय वेक्टर ओ ए की ज्याला मॅग्निट्यूड पण आहे ज्याला काय डायरेक्शन पण आहे. सो वेक्टर ओ ए इज अ वेक्टर क्वांटिटी आणि त्याला एक नाव आहे फेमस, इज कॉल्ड रेडियस वेक्टर. हे माहीत पाहिजे तुम्हाला की सर्क्युलर मोशनमधली पहिली टर्म ॲक्च्युली ती. व्हॉट इज मीन बाय रेडियस वेक्टर. देर इज मच डिफरन्स बिटवीन रेडियस वेक्टर अँड रेडियस. रेडियस म्हणजे फक्त नंबर आणि रेडियस वेक्टर म्हणजे काय नंबर प्लस डायरेक्शन. आणि रेडियस वेक्टर इज ऑलवेज ॲक्ट अवे फ्रॉम सेंटर, टुवर्ड्स नाही अवे, म्हणजे सेंटरपासून तो लांब चाललाय अवे, अवे फ्रॉम सेंटर असं जात असेल तर टुवर्ड्स दी सेंटर. एक पॉईंट सांगायचं राहिलं तो सांगितलं मी तुम्हाला आता की रेडियस वेक्टर, ते काय केलंय मी व्ही व्ही व्हेलॉसिटी. मला माहिती आहे की सर्क्युलर मोशनमध्ये म्हणा किंवा कुठल्याही कर्व्हिलिनियर मोशनमध्ये म्हणा, मी जर तुम्हाला म्हणलं की या पॉईंटवरती पार्टिकलची व्हेलॉसिटी काय असेल तर तुम्ही काय म्हणणार टँजेन्शियल. या पॉईंटवरती पार्टिकलची व्हेलॉसिटी टँजेन्शियल, या पॉईंटवरती टँजेन्शियल, या पॉईंटवरती टँजेन्शियल. म्हणजे कुठलाही कर्व घेतला तुम्ही असला घेतला, मी जर म्हणले तर व्हेलॉसिटी किती आहे तर अशी येणार. या पॉईंटला व्हेलॉसिटी अशी येणार आहे, या पॉईंटला अशी, या पॉईंटला अशी. म्हणजे कोणत्याही कर्ववरती जर मी तुम्हाला विचारलं की फाइंड द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी, तर व्हेलॉसिटी इज ऑलवेज टँजेन्शियल टू दॅट सरफेस. हा जो सरफेस आहे त्याला मी टँजंट काढा, या सरफेसला टँजंट, या सरफेसला टँजंट, या सरफेसला टँजंट. सो व्हेलॉसिटी ऑलवेज ॲक्ट्स टँजेन्शियल टू दी सरफेस. म्हणजे लहान मुलांचा क्वेश्चन आहे हा, तुम्हाला माहिती आहे की काय नक्की पिक्चर काय नक्की टँजेन्शियल व्हेलॉसिटीचा. ठीक आहे ओके काय प्रॉब्लेम नाही आहे. काय हेडिंग काय टाकलं आपण रिलेशन बिटवीन व्ही ओमेगा आर. आता जुन्या पुस्तकामध्ये ह्याचं एक प्रूफ आहे, ओल्ड पुस्तक जुन्या पुस्तकात, आणि पेपरला पण यायचं ते की डिराईव्ह द रिलेशनशिप बिटवीन व्ही ओमेगा आर. ह्या पुस्तकात काढून टाकलंय, बेस्ट केलं बेस्ट, गरजच नाही आहे ना, घाणेरडं प्रूफ होतं जरा. ह्या पुस्तकात काढून टाकलंय त्यांनी प्रूफ, डायरेक्ट फॉर्म्युला दिलाय, काढून टाकलंय ना, आपण पण काढून टाकू ना, कशाला अवघड करायचंय. इझी चाललंय तर इझीच करू ना आपण, कशाला अवघडमध्ये जायचंय. तर डायरेक्ट त्यांनी एक फॉर्म्युला दिलाय, तुम्ही पण डोक्यात फीड करा की व्ही ओमेगा आणि आरचं रिलेशनशिप काय आहे. तर एक फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर. हे डोक्यात फीड करा. आणि हा कसला फॉर्म आहे वेक्टर फॉर्म. आणि CETला बऱ्याच वेळा क्वेश्चन असतो, CET आणि MCQच्या पुस्तकात सापडेल फाइंड द रिलेशनशिप बिटवीन व्ही ओमेगा आर. ऑप्शन ए काय असतो माहिती आहे का, असं असतो. ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन सी असं, आणि ऑप्शन डी नन ऑफ दिस किंवा असं असतो. CETला बराच वेळा क्वेश्चन आलाय. सगळ्यात पहिला ह्या चॅप्टरमधला पहिला क्वेश्चन CETला आलेला की रिलेशनशिप बिटवीन व्ही ओमेगा आर काय आहे. MCQच्या पुस्तकात पण सापडेल आणि CETला पण आलेला क्वेश्चन आहे. काय रिलेशनशिप, सिक्वेन्स लक्षात ठेवा. पहिलं काय असणार व्हेलॉसिटी, दुसरं काय असणार अँग्युलर व्हेलॉसिटी, आणि तिसरं काय असणार आहे रेडियस वेक्टर नॉट रेडियस. तर ह्या तिघांमध्ये ऑप्शन काय आपला. बरीच मुलं चुकतात, बऱ्याच मुलांना कळत नाही की हा फॉर्म्युला आहे का हा फॉर्म्युला आहे. एन नंबर ऑफ स्टुडंट ह्याला बरोबर करतात, तसं नाही आहे दादा. हा कुठला फॉर्म आहे माहिती का वेक्टर फॉर्म. आता मला आठवते का 11वी सांगितलेलं मी स्केलर वेक्टरमध्ये
की वेक्टर फॉर्म मधला सिक्वेन्स हा एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे. आपले रूल्स झालेत बघा 11वीत की पी क्रॉस क्यू इज नॉट इक्वल टू क्यू क्रॉस पी. आठवते का तुम्हाला? सगळं डिटेलमध्ये झालं आपलं. ज्यांनी माझे व्हिडिओ बघितलेत ना फिजिक्सचे एकदम पहिल्यापासून 11 पासून युनिट्स अँड मेजरमेंट त्यांना एकदम इझी जाणार आहे. तुम्ही म्हणता सर काय डिफरन्स आहे या दोघांमध्ये? काय डिफरन्स काय आहे? इथं ओमेगा इथं आर आहे, इथं आर ओमेगा आहे. खूप मोठा डिफरन्स आहे. तर वेक्टरमध्ये आपण कन्सिडर काय करतो? डायरेक्शन. पी क्रॉस क्यू मध्ये डायरेक्शन जर वरती असेल तर क्यू क्रॉस पी मध्ये डायरेक्शन काय असते? खाली असते. खूप मोठा डिफरन्स आहे. लिहून दिले मी तुम्हाला झालं डिटेलमध्ये आपलं की पी क्रॉस क्यू इज नॉट इक्वल टू क्यू क्रॉस पी. तर तेच आहे बघा आर क्रॉस ओमेगा आणि ओमेगा क्रॉस आर आहे. खूप मोठा डिफरन्स आहे कारण हा कसला आहे? वेक्टर फॉर्म आहे. सो वेक्टर फॉर्म मध्ये सिक्वेन्स इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. डोक्यात फिट करा तो फॉर्म्युला की रिलेशनशिप बिटवीन व्ही ओमेगा आर काय? वेक्टर व्ही इज इक्वल टू वेक्टर ओमेगा क्रॉस वेक्टर आर. काय येते? आता प्रूफ आहे मी घेतलं नाहीये पुस्तकात पण नाहीये. व्ही काय? लिनियर व्हेलॉसिटी. हो का? ह्या पॉईंटला टँजेन्शियल, ह्या पॉईंटला टँजेन्शियल. समजा पॉईंट इथं आला टँजेन्शियल, इथं आला टँजेन्शियल. टँजेन्शियल व्हेलॉसिटी. ओमेगा काय? अँग्युलर व्हेलॉसिटी. पार्टिकल जर असं फिरत असेल तर मला सांगा की अँग्युलर व्हेलॉसिटी कुठे आहे? आता झालं आपलं. पार्टिकल जर असं फिरत असेल अँटी क्लॉकवाईज तर अँग्युलर व्हेलॉसिटी कुठे येणार आहे? बाहेर येणार. झालं की आपलं राईट हँड रूल डायरेक्शन ऑफ ओमेगा. अरे पार्टिकल तिथंच आहे. हे बघा पार्टिकल असं आहे समजा असं फिरतोय अँटी क्लॉकवाईज. तर ओमेगा कुठे येणार? वरती. क्लॉकवाईज आहे ओमेगा कुठे येणार आहे? खाली. तुम्हाला वाटेल ते पार्टिकल फिरतोय, पार्टिकल तिकडे चाललाय. पार्टिकल तिथंच आहे. बाटलीचं टोपण काढताना पार्टिकल कुठं असतो? तिथंच असतो. सर्कलमध्ये फिरत असतो. पण टोपण वरती येते. तुम्हाला काय वाटेल की पार्टिकल वरती चाललाय. टोपण काढताना बघा ना पार्टिकल सर्कलवर फिरतोय फक्त टोपण वरती येते. टोपणचे डायरेक्शन कुठे आहे? वरती. पण पार्टिकल कुठे आहे? त्याच्यावरतीच आहे. ओमेगा काय? अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि डायरेक्शन कशी देणार? राईट हँड रूल. आर काय? रेडियस नाही, रेडियस वेक्टर. पण वरती काय दिलंय मी? ॲरो. रेडियस वेक्टर अवे फ्रॉम सेंटर ओए. म्हणजे तिघांमध्ये एक रिलेशनशिप आहे वेक्टर फॉर्म व्ही इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर. आता मी तुम्हाला डायरेक्शन बघूयात आपण की समजा आता हा पार्टिकल आहे की जो असं करतोय सर्कल. नीट बघा मी काय म्हणतो. ही रेडियस आहे ओ ए. नीट बघा आता तिघांमध्ये. तुम्हाला माहिती आहे का की हे वेक्टर फॉर्ममध्ये डायरेक्शन कशी काढायची ह्याची? या सांगतो मी तुम्हाला. राईट हँड रूल. राईट हँड रूल आहे सेम राईट हँड रूल. आता हे ॲक्च्युली कसं आहे टॉर्कचा फॉर्म्युला बघा. टॉर्क इज इक्वल टू आर क्रॉस एफ. एक लक्षात ठेवा फिजिक्समध्ये जेवढ्या वेक्टर क्वांटिटीज आहेत ना आता हे बघा टॉर्क वेक्टर आहे आर क्रॉस एफ. इथं पण देते बघा ओमेगा व्ही ओमेगा क्रॉस आर. वेक्टर फॉर्म्स दिला ना कोणी पण वेक्टर फॉर्म आणि त्यांनी जर विचारलं की फाइंड द डायरेक्शन ऑफ टॉर्क किंवा फाइंड द डायरेक्शन ऑफ व्ही यूज काय करायचं माहिती का? राईट हँड रूल. काय करायचं बघा. पुट युअर राईट हँड अलॉंग दी फर्स्ट वेक्टर. हा कोणता आहे? पहिला वेक्टर. हा कोणता आहे? दुसरा वेक्टर. पुट युअर राईट हँड अलॉंग दी फर्स्ट वेक्टर ओमेगा. आता तुम्ही म्हणता सर ओमेगा कुठे? ओमेगा कुठे आहे तुम्हाला माहिती आहे? पार्टिकल चाललाय अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज ओमेगा कुठं असतो? वरती. झालं. पुट युअर राईट हँड इन द डायरेक्शन ऑफ ओमेगा. ओके ठेवला. अँड रोटेट द फिंगर इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर आर. आता वेक्टर आर कुठे? इथे आहे बघा. माझा हात असा आहे पण माझा वेक्टर आर खाली आहे. मी असं करणार बघा. देन थंब विल गिव्ह द डायरेक्शन ऑफ व्ही. समजलं का बघा? ओके हे प्लेन आहे पार्टिकल मला असं चाललाय अँटी क्लॉकवाईज. व्ही वरती आहे. मग मी काय केलं असा हात ठेवला ओमेगा. आता मी काय म्हणलं अकॉर्डिंग टू राईट हँड रूल पुट युअर राईट हँड अलॉंग द फर्स्ट वेक्टर आणि रोटेट द फिंगर इन द डायरेक्शन ऑफ सेकंड. रेडियस कुठे? खाली बघ खाली. मग असं ह्या साईडला आहे ना रेडियस. इकडे पण रेडियस आहे पण मला इकडचं बघायचं. व्ही कुठं आला? आत. चालेल बरोबर आहे. व्हीची डायरेक्शन कुठे आहे? इनवर्ड. इनवर्ड म्हणजे आत. आधी इथं बघा ही रेडियस आहे. वरती येणार माझा व्ही ओमेगा. खाली केलं मी असं. व्ही कुठं आला? बाहेर. समजतंय का बघा? राईट हँड ओमेगाच्या डायरेक्शनला ठेवा आणि ज्या साईडला रेडियस आहे ना कुठली रेडियस पाहिजे तुम्हाला? हिथली बऱ्याच रेडियस आहेत. त्या साईडला फक्त बोट टर्न करा तर तुमचा थंब आहे ना तो काय देणार? डायरेक्शन ऑफ व्ही. मी काय म्हणणार ह्या सर्कलमध्ये टँजेन्शन क्रॉस म्हणजे आतमध्ये व्हेलॉसिटी आत आहे तर व्हेलॉसिटी काय? बाहेर आहे. बरोबर झाली. डायरेक्शन ऑफ व्ही. समजलं का बघा? तुम्हाला इमॅजिनेशन करावं लागतं सगळं कळणार नाही ते. इमॅजिनेशन. राईट हँड रूल काय आहे की पहिला राईट हँड यूज करा. पुट युअर राईट हँड अलॉंग द फर्स्ट वेक्टर आणि फिंगरला रोटेट करा सेकंडच्या अलॉंग. मग थंब जो देणार ना तो डायरेक्शन काय? व्ही. तू म्हणता असं तुम्ही आता काय केलं मग पार्टिकल असा टर्न केला ते ओमेगाची डायरेक्शन झाली रे. प्रत्येकाचा राईट हँड रूल वेगळा आहे.
ओमेगाचं काढायचं असेल ना तर थंबला रोटेट करा इन द डायरेक्शन ऑफ पार्टिकल, देन थंब विल गिव्ह द डायरेक्शन ऑफ ओमेगा. पण समजा असं असेल किंवा असं असेल आणि मला ह्याची डायरेक्शन काढायची तर तोच वापरायचा राईट हँड रूल. फक्त राईट हँड पहिल्या वेक्टरच्या लावून ठेवायचा आणि दुसऱ्या वेक्टरच्या लावून काय करायचं, फिंगर्सला रोटेट करायचं. तर थंब विल गिव्ह द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर. झाले की आपलं चॅप्टर नंबर 2 स्केलर वेक्टर पी क्रॉस क्यू. विसरला का तुम्ही, पी क्रॉस क्यू 11वी पी क्रॉस क्यू त्यात झाले आपले. हे सांगतो मी तुम्हाला परत, एवढं काय महत्त्वाचं नाही आहे. डायरेक्शन नाही कळली ना डझंट मॅटर, फक्त हे लक्षात ठेवा. सिक्वेन्स व्ही इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर. आता स्केलर फॉर्म व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. ह्यात काय नसतं, स्केलरमध्ये काय नसते, स्केलर फॉर्म त्याला काय नसते. तुम्ही असं केलं तरी चालेल, व्ही इज इक्वल टू ओमेगा आर, डझंट मॅटर. आर समजा 2 आहे, ओमेगा समजा 3 आहे. 2 इंटू 3 किती येणार, 6. आणि 3 इंटू 2 किती येणार आहे, 6. डायरेक्शन कुठे येतं, नाही आहे. मग स्केलर फॉर्ममध्ये फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू आर इंटू ओमेगा आणि ह्याला करा 5 स्टार. 5 स्टार आपले स्टार असतात माहिती तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये, 5 स्टार. प्रूफ जर घेतलं ना तुम्ही, प्रूफ तर प्रूफ सॉल्व्ह केलं तुम्हाला क्लिअर कळेल की लिनियर व्हेलॉसिटी इज इक्वल टू, आता हे आर काय रेडियस वेक्टर का रेडियस, रेडियस वरती आर आहे का नाही आहे. मग लिनियर व्हेलॉसिटी इज इक्वल टू रेडियस मल्टिप्लाय बाय अँग्युलर व्हेलॉसिटी. खतम. रिलेशनशिप बिटवीन व्ही आर ओमेगा. अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला, अतिशय एकदम खतरनाक खतरनाक फॉर्म्युला जो तुम्हाला लागणार आहे. व्ही इज इक्वल टू आर इंटू ओमेगा आणि त्याचा वेक्टर फॉर्म लिहिला आहे. व्ही इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर आणि डोक्यात फीड करा. फीड करा डोक्यात, ऑप्शन नाही आहे कारण हा फॉर्म्युला आपला सगळीकडे येणार आहे, सगळीकडे फिजिक्समध्ये प्रत्येक पॉईंटमध्ये हा फॉर्म्युला येणार आहे. त्यामुळं डोक्यात फीड करा. व्ही इज इक्वल टू आर टाइम्स ओमेगा. झालं, लिहिलं. तर आत्ता आपण काय काय बघितलं, आपण टर्म्स बघितल्या की काय बघितलं आपण, काय बघितलं आपण, हे बघितलं आपण आत्ता मागच्या लेक्चरला. अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर ॲक्सलरेशन आणि रिलेशनशिप बिटवीन व्ही आर अँड ओमेगा. हे 4 फॉर्म्युले बघितले आपण, थिटा, ओमेगा, अल्फा आणि हा एक फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू आर टाइम्स ओमेगा. डोक्यात फीड करा डोक्यामध्ये, नाही तर कसं अवघड होईल. चालतंय, चला आता ओके. आता आपण पुढचा टॉपिक बघूयात की चॅप्टरचं नाव काय, सर्क्युलर मोशन. तर सर्क्युलर मोशनमध्ये लिहून घ्या, सर्क्युलर मोशनमध्ये देर आर 2 टाइप्स. बघा मी काय म्हणतोय, हे लक्षात ठेवावं लागणार आहे आपल्याला पुढे. सर्क्युलर मोशनमध्ये देर आर 2 टाइप्स. कोणते टाईप आहेत, 2. सर्क्युलर मोशन 2 टाईप आहेत, UCM and non. What is meant by UCM? UCM नावातच आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, व्हॉट इट मीन्स लिहून घेतो मी. मोशन ऑफ पार्टिकल along the circumference motion of particle along the circumference of circle with constant speed is called as uniform circular motion. आणि हे काय, motion of particle along the circumference of circle with variable speed is called as नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनचे हे 2 टाईप आहेत, UCM अँड नॉन UCM. काय चाललंय हे सर, सायंटिस्ट काय म्हणले माहिती आहे का, की तुमचा पार्टिकल सर्कलमध्ये फिरतोय ओके, पण आता त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी किंवा स्पीड हे चेंजिंग असेल तर ती वेगळी कंडिशन आली. आता तुमच्या पार्टिकलचं स्पीड जर कॉन्स्टंट असेल तर ती एक कंडिशन वेगळी आली. तुम्ही म्हणतात सर काय आहे, UCMचे एक्झाम्पल काय आहेत युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे. ते एक फेमस एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला, मी तुम्हाला कळेल. मोशन ऑफ अर्थ अराउंड सन किंवा मोशन ऑफ अर्थ म्हणा किंवा बघा मी काय म्हणतोय. आधी या साईडला आहे, तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो बघा. हे सर्कल आहे, आता या पॉईंटवरती व्हेलॉसिटी कशी असणार आहे, अशी. या पॉईंटवरती अशी, यावरती अशी, व्ही व्ही व्ही. आणि तुम्हाला मला एक सांगू द्या की फरक काय व्हेलॉसिटी अँड स्पीडमध्ये. आता नवीन मुलं आलाय ना तुम्ही, नवीन आलाय तुम्ही,
म्हणजे आता 11वीवाल्यांना माहीत, 11वीची माझ्याकडे होते त्यांना माहीत असेल व्हेलॉसिटी स्पीडमध्ये डिफरन्स मी सांगितलं मोशन इन प्लेनमध्ये. जे 12वीत आलेत ना त्यांना हे कळणार नाही लवकर, म्हणजे थोडं फील एक काय आहे दोघांमध्ये फरक. सर तुम्ही इथं पण व्ही काढला, इथं व्ही करून त्याला 2 ॲरो का काय आहे. वरची जी टर्म आहे ना त्याला मी काय म्हणणार माहिती आहे व्हेलॉसिटी, आणि खालची काय काय माहिती का मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी. त्याला काय म्हणलं मी स्पीड. काय डिफरन्स काय आहे. तर एक चॅप्टर नंबर 2 बघितला आपण 11वीतला स्केलर वेक्टर, की एका फिजिकल क्वांटिटीला जर मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन असेल देन इट इज कॉल्ड एज वेक्टर क्वांटिटी, आणि त्याच फिजिकल क्वांटिटीला फक्त नंबर असेल देन इट इज कॉल्ड एज स्केलर क्वांटिटी. मग मी इथं काय करतोय माहिती का व्हेलॉसिटीमध्ये आय एम चेकिंग मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन. पण इथं काय बघतोय मी फक्त मॅग्निट्यूड. व्हेलॉसिटी म्हणजे काय. अरे व्हेलॉसिटी इन स्पीड एकच आहे. मी काय म्हणणार की माझी व्हेलॉसिटी किती आहे 5 मीटर पर सेकंड. मग स्पीड काही चेंज होणार का. स्पीड पण तेवढंच आहे 5 मीटर पर सेकंड. पण मी काय म्हणणार माझ्या गाडीचं स्पीड किती आहे 5 मीटर पर सेकंड ईस्ट डायरेक्शनला किंवा वेस्ट डायरेक्शनला किंवा नॉर्थला किंवा साऊथला. पण इथं काय म्हणणार मी माझ्या गाडीचं स्पीड किती आहे 5 मीटर पर सेकंड. मग मी खाली फक्त काय सांगतोय नंबर आणि वरती काय सांगतोय नंबर प्लस डायरेक्शन. मग सर्क्युलर मोशन जेव्हा ऑब्जेक्ट करत असेल ना तेव्हा ऑब्जेक्टला काय असणार आहे व्हेलॉसिटी. मी काय म्हणलं की या पार्टिकलवरती व्हेलॉसिटी कशी आहे तर तो म्हणणार अशी आहे. मी म्हणलं या पार्टिकल या पॉईंटवरती कशी आहे तो म्हणणार अशी आहे. या पॉईंटवरती कशी आहे अशी आहे. अरे पण सगळ्यांचं स्पीड कॉन्स्टंट आहे ना. ह्याचं किती आहे 5, ह्याचं किती आहे 5, ह्याचं किती आहे 5. पण डायरेक्शन सेम आहे का नाही आहे. या पॉईंटवरती तो वरती चाललाय, या पॉईंटवरती तो लेफ्टला चाललाय, या पॉईंटवरती तो खाली चाललाय. म्हणजे कंटिन्युअसली सर्क्युलर मोशनमध्ये पार्टिकलची व्हेलॉसिटी काय होती चेंज. हे पॉईंट लक्षात ठेवा की कोणतंही सर्क्युलर मोशन असू दे युसीएम किंवा नॉन युसीएम पार्टिकलची व्हेलॉसिटी ही चेंजच होते. गेम कुठे स्पीडमध्ये. हां मी जर समजा असं म्हणलं ह्याचं स्पीड किती 5, ह्याचं 15, ह्याचं 25. अरे अवघड आहे. म्हणजे तुमची व्हेलॉसिटी पण वेगळी आहे आणि तुमचं स्पीड पण वेगळं आहे. म्हणजे तुमचं स्पीड 5 आहे इथं 15 आणि इथं 25 आहे. म्हणजे स्पीड काय होते चेंज. व्हेलॉसिटीचं चेंज आहेच की. व्हेलॉसिटी काय डायरेक्शन. इथं व्हेलॉसिटी वरती आहे, इथं डायरेक्शन अशी आहे, इथं डायरेक्शन खाली आहे. एक पॉईंट समजून घ्या की व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी, की त्याला नंबर पण असणार आहे आणि त्याला काय असणार आहे डायरेक्शन. आणि कोणतंही सर्क्युलर मोशन असू द्या व्हेलॉसिटी काय असणार आहे चेंजिंग, कंटिन्युअसली चेंज होणार. भले नंबर सेम असू द्या पण डायरेक्शन काय असणार आहे प्रत्येक पॉईंटवरती डिफरंट. इथं आला मी तिथं डायरेक्शन अशी आहे, इथं आलो डायरेक्शन अशी आहे. पण मी जर म्हणलं व्हॉट अबाउट स्पीड, मी जर म्हणलं इन टर्म्स ऑफ स्पीड, स्पीडचं कसं आहे स्पीडचे 2 फंड आहेत. एक तर स्पीड कॉन्स्टंट किंवा वेगळं. समजा मी म्हणलं 5 5 5 दॅट इज कॉल्ड एज युसीएम. मी म्हणलं 5 15 55 नॉन युसीएम. म्हणजे ज्या सर्क्युलर मोशनमध्ये ऑब्जेक्टचं स्पीड काय कॉन्स्टंट, स्पीड म्हणजेच काय नंबर, दॅट थिंग इज कॉल्ड एज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि ज्या सर्क्युलर मोशनमध्ये ऑब्जेक्टचा नंबर पण चेंज होतोय आणि व्हेलॉसिटीचं चेंजिंग आहेच दॅट थिंग इज कॉल्ड एज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. वहीमध्ये लिहून घ्या. व्ही आणि मॅग्निट्यूड ऑफ व्ही मॉड्युलस त्याला म्हणतो आपण मॉड्युलस. त्याला मी काय म्हणणार मॅग्निट्यूड. म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड स्पीड. हे कन्सेप्च्युअल आहे बरं का, जास्त कोण सांगत नाही, मी सांगतो फक्त फिल्टरमध्ये की व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड इज कॉल्ड अ स्पीड. मग युसीएम काय मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. मग तुम्ही एक्झाम्पल देतो मी तुम्हाला लगेच कळेल. म्हणजे कुठलं आहे सर कोण करतं युसीएम. बघा हे आपले पप्पा मेन माणसं की ज्यांच्यामुळे आपण आहे आत्ता. मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन, मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ इज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सकाळ झाली रात्र झाली, कशामुळे होती सकाळ रात्र अर्थच्या रोटेशनमुळे. अर्थ सूर्याभोवती एक रोटेशन कंप्लीट करतो एका दिवसात, सॉरी स्वतःच्या अबाउट एका दिवसात, आणि अर्थच्या अबाउट तसलं ते काय 365 डेज असं काहीतरी ते. अर्थ सूर्याच्या अबाउट रोटेशन करतोय आणि त्या रोटेशनमुळे काय होतंय डे अँड नाईट, डे नाईट त्यामुळे होतंय ते माहिती ना ते डे नाईट. भूगोलात जॉग्राफीत झालं असेल तुमचं भूगोल तर त्यातलं आहे ॲक्च्युली. तर सायंटिस्ट काय म्हणले की अर्थचं रोटेशन आहे सनच्या अबाउट ते कसलं मोशन आहे सर्क्युलर मोशन आहे बाळा, कंटिन्युअस सर्कलमध्ये फिरतं येते. ॲक्च्युली इलिप्टिकल येते केपलर्स लॉने ग्रॅव्हिटेशन की मोशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन इज इन इलिप्टिकल फॉर्म. पण इलिप्स काय ॲक्च्युली सर्कलच आहे ना, सर्कलचा मुलगा येतो. सर्कल पप्पा आहे, इलिप्स काय आहे मुलगा आहे त्याचा, पोरगा आहे त्याचा ते. डझंट मॅटर. तर मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन
हेच कॉन्स्टंट स्पीडने, म्हणजे कितीही वर्ष जाऊ दे, सकाळ झाली रात्र झाली, अर्थचं स्पीड कॉन्स्टंट. समजा किती अर्थचं स्पीड, समजा किती आहे 15, तर आणि हा सन आहे मध्ये एस, तर अर्थ कंटिन्युअसली सर्कलमध्ये फिरणार अराउंड दी सन. स्पीड कॉन्स्टंट आहे 15 15 15. 10 वर्ष झाले, 20 30 40 50 60 70, एक डिकेड गेला तरी अर्थचं स्पीड किती राहणार आहे? 15च राहणार आहे. एक फील करा की चुकून जर अर्थनी स्पीड वाढवलं 15 वरून तर 115 वरती गेला तर आपलं काय होईल? आपण डायरेक्ट खाली पडणार. अरे अर्थनी डायरेक्ट पिकअप घेतला ना, आपण गाडी जोरात रेस वाढवली की आपण डायरेक्ट पुढे जातो, मागं जातो. आपलं कसं होणार? डायरेक्ट अर्थने जर स्पीड वाढवलं तर आपण कुठे जाणार? मागं जाणार, पडणार खाली, अवघड होईल सगळं. अर्थने जर स्पीड वाढवलं ना तेवढं अवघड होईल ना आपलं डे अँड नाईटचं अवघड होईल. आत्ता 1 वाजलेत, समजा 1 वाजलेत दुपारी, अर्थने स्पीड वाढवलं, अर्ध्या तास तर राहणार, खतम, फिनिशमध्ये अख्खं आपलं चेंज होईल सगळं. म्हणजे आत्ता मी शिकवतोय, चुकून अर्थने स्पीड वाढवलं, रोटेशन बदललं की ऑटोमॅटिकली काय होणार? अंधार होणार. आत्ता 1 वाजलेत समजा, सपोज करा आत्ता 1 वाजलेत, आत्ता दिवस आहे, दुपारी, आणि अर्थने जर स्पीड वाढवलं तर अर्ध्या तासात किंवा 15 मिनिटात रात्र होणार. म्हणजे ते शरीराला कसं होईल बघा की आत्ताच आपण जेवले, आता झोपायचं का आपण? आता आपलं एक बॉडीचं हे झालं, शेड्यूल झाले, सकाळी उठणे, दिवसभर काम करणे, रात्री झोपणे. तुम्ही जर सकाळी उठला 9 वाजता आणि 10 वाजता रात्र झाली, काय करणार? संपलं. म्हणजे जीवन अवघड होईल. प्लांट्सची ग्रोथ खतम. अरे प्लांट म्हणणार सूर्य आत्ताच आला आणि 1 तासात गायब झाला, आणि दुसऱ्या दिवशी परत आला 1 तास सूर्य आहे, खतमच की मग, फिनिश सगळं. म्हणजे अर्थवरचं जेवढं आपलं जीवन आहे ना, फिनिश. कधी होईल माहिती आहे का? अर्थने स्पीड वाढवलं तर. म्हणजे अर्थचं जे मोशन आहे ते कॉन्स्टंट आहे. अर्थ काय म्हणते की मी सकाळी उठणार, अर्थ काय म्हणणार, मी सकाळी, माझं रोटेशन कंटिन्युअस चाललंय, 5 5 5, रात्र झाली सकाळ झाली, ते माझं किती आहे? 5च आहे. मी चुकून जर स्पीड वाढलं तर काय होणार आहे? गेम होणार, आपल्यावर गेम होणार आणि सगळा राडा होईल. त्यामुळे मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन आणि मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ किंवा मोशन ऑफ प्लॅनेट्स अराउंड द सन इज द परफेक्ट एक्झाम्पल ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय डाऊट? नॉन युसियम मध्ये काय पण घ्या. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे काय मला, जे नॅचरल थिंग्स आहेत ना, नेचरमधल्या, त्या नेचरमधलं जे मोशन आहे ना सर्कलमधलं, ते कसं आहे? युसियम. नॉन युसियम तर काय पण, यात्रेतला पाळणा आपला, रामयात्रेतला, मेरी गो राऊंड यात्रेतला, सर्कलमध्ये फिरतं ना ते, नॉन युसियम. आपल्याला काय माहिती आहे? चुकून त्याने खालच्या माणसाने स्पीड वाढवलं, झालं नॉन युसियम. बरं त्याचं कसं असते? हवा आली, स्पीड कमी होणार, हवा गेली, स्पीड वाढलं. म्हणजे रामयात्रेतला जो तुमचा पाळणा आहे, इट्स अ एक्झाम्पल ऑफ नॉन युसियम. अजून कुठले? एक दोरी घ्या, दोरीला दगड बांधा आणि ते सर्कलमध्ये फिरवा, झालं. ते कसं झालं? नॉन युसियम. अरे तुम्ही फिरवताय पण आफ्टर सम टाईम तुमचा हात दुखणार, तुम्ही थांबणार, स्पीड काय झालं? परत कमी झालं. किंवा फिरवताना कधी कधी हवा येते मध्येच, हवेमुळे स्पीड चेंज होणार आहे. म्हणजे नॉन युसियममध्ये बरेच एक्झाम्पल आहेत, कुठलेही पण. म्हणजे मॅनमेड जेवढे सर्क्युलर मोशन्स आहेत ना, ते सगळे काय असणार आहेत? नॉन युसियम. आणि युसियम काय आहेत? नेचरमधले की नेचरमधले जेवढे सर्क्युलर मोशन्स आहेत ना, दॅट आर कॉल्ड एज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन युनिफॉर्ममध्ये सगळे झाले, मग त्यात कुठले पण आले. ते एक लक्षात ठेवा की बेसिक डिफरन्स काय आहे, तुम्हाला हे कळलं पाहिजे. मी दरवेळेस म्हणणार तुम्हाला स्पीड व्हॅलॉसिटी. अरे पण काय आहे स्पीड व्हॅलॉसिटी काय आहे? हे आणि हे सेमच आहे. ह्याचं पण 5 मीटर पर सेकंड आहे, हे पण 5 मीटर पर सेकंड आहे. फक्त वरच्याला डायरेक्शन आहे की 5 मीटर पर सेकंड वरती, 5 मीटर पर सेकंड लेफ्टला, राईटला, खाली. ह्याला हे काय नाही आहे. सगळ्यात लिहून घ्या, मॅग्निट्यूड ऑफ व्हॅलॉसिटी इज कॉल्ड एज स्पीड. तुमच्या सर्क्युलर मोशनमध्ये स्पीड कॉन्स्टंट नसेल दॅट इज कॉल्ड एज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि मग आता हे बघा, हँड्स ऑफ क्लॉक हे काय? हे सगळ्यात मेन आहे बरं का ह्या चॅप्टरमध्ये. हँड्स ऑफ क्लॉक म्हणजे काय? म्हणजे घड्याळाला हात का? म्हणजे काय झालं? घड्याळाला हात, तसं नका मिनिंग काढू. हँड्स ऑफ क्लॉक म्हणजे घड्याळे ते आहेत ना, मिनिट काटा, सेकंड काटा, आवर काटा, तो मिनिट हँड, सेकंड हँड, त्यांचं रोटेशन बघा बरं कसं आहे. बघा एकदा क्लॉकमध्ये बघा, कुठलं आवर हँड, त्याचं रोटेशन कसं आहे? सर्कल आहे बाळा, कंटिन्युअस सर्कलमध्ये फिरतं येते. 12 वाजले, 1 2 3 4, कंटिन्युअस म्हणजे हँड्स ऑफ क्लॉक. हे कसलं मोशन आहे? सर्क्युलर मोशन. पण ते कसलं आहे? युसियम, नॉन युसियम. नॉन युसियम म्हणजे हां कॉन्स्टंट आहे ते. म्हणजे असं नाही
की सेकंड हँडने अचानक स्पीड वाढवले, मिनिट हँडने अचानक स्पीड वाढवले. अरे पण उद्या जर घड्याळातला सेल संपला तर मोशन काय झालं, स्टॉप. स्पीड काय झालं, कमी. नॉन युसीएम. मग हँड्स ऑफ क्लॉकला तुम्ही युसीएम घेतलं तरी चालेल. बघा आता पुस्तकात काय दिले त्यांनी. बट इट मे बी एक्झाम्पल ऑफ नॉन युसीएम. एवढं काय बघत नाही आपण, पण हँड्स ऑफ क्लॉक आय थिंक नॉन युसीएममध्ये जाईल. ते कंटिन्युअस स्पीडमध्ये ते कमी जास्त होणार ना व्हॅलॉसिटी. सो इट इज अ नॉन युसीएम हँड्स ऑफ क्लॉक. तर हँड्स ऑफ क्लॉक आपण नंतर बघूया, त्याचे फॉर्म्युलेज जरा महत्त्वाचे. मिनिट हँड, सेकंड हँड, आवर हँड. तर एक फंडा लक्षात ठेवा, व्हॉट इज मीन बाय युसीएम अँड व्हॉट इज मीन बाय नॉन युसीएम. तर डेफिनेशन बघूयात आपण की युसीएम अँड नॉन युसीएम आहे, 2-3 जरा डेफिनेशन बघूयात आपण. या इथंच आहे युसीएम, हे काढून टाकतो मी. आपल्याला स्टडी करायचं आहे युसीएमचं. युसीएममध्ये आपण बघूयात काय टाईम पिरियड. फॉर्म्युला आहे कॅपिटल टी. म्हणजे काय, कुठे एक सर्कल काढलं मी. कुठे घ्या A2, कसं आहे, हा अँगल किती आहे, थीटा. काय घ्या टाइम पिरियड टी काय, कॅपिटल टी काय, व्हॉट इज मीन बाय टाइम पिरियड. मला सांगितलंय मी टाइम पिरियडचा अख्ख्या फिजिक्समध्ये एकच फॉर्म्युला आहे. टाइम रिक्वायर्ड for a particle to complete one revolution around along the circle, along काय टाइम पिरियड म्हणजे काय, बऱ्याच जण कळत नाही. सर व्हॉट इज मीन बाय टाइम पिरियड. फिजिक्समध्ये कुठलाही चॅप्टर घ्या तुम्ही, आणि मी जर विचारलं की टाइम पिरियड काढायचं आहे, एकच फॉर्म्युला आहे. एक रोटेशन व्हायला जेवढा वेळ लागेल दॅट थिंग इज कॉल्ड अ टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजे मी इथून स्टार्ट झालो समजा एला, मी एक चक्कर मारली, असं आलो फिरून 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 आलो मी. एक मिनटं, मी असं फिरून आलो फिरून आलो फिरून आलो परत तिथं आलो. तर जिथून मी स्टार्ट केलंय तिथं जर मी आलो, तर जिथून स्टार्ट झालोय तिथून परत यायला मला जेवढा टाइम लागेल, टाइम पिरियड. टाइम रिक्वायर्ड फॉर अ पार्टिकल टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड एज टाइम पिरियड. सिम्बॉल काय, कॅपिटल टी. हाऊ टू फाइंड टाइम पिरियड, एक फॉर्म्युला आहे. वी नो, आपल्याला एक माहिती आहे गोष्ट काय, वी नो दॅट स्पीड इज इक्वल टू, साधा फॉर्म्युला, डिस्टन्स अपॉन टाइम. कायनेमॅटिक मधला सगळ्यात साधा फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला. स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. त्यावर काढा ना, ते म्हणतात की हा फॉर्म्युला वापरा, चालतंय. तो आपलं झालंय मोशन इन प्लेनमध्ये, कॅपिटल टी इज इक्वल टू. मला सांगा डिस्टन्स किती आहे, एका रिव्हॉल्युशनमध्ये हा पार्टिकल किती डिस्टन्स कव्हर करणार अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. आणि सर्कम्फरन्स किती असतो 2πr, आणि स्पीड किती आहे v. लहान मुलांचा क्वेश्चन. सर्कलमध्ये फिरताना एक रिव्हॉल्युशनमध्ये किती, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल 2πr अपॉन v. आणि व्हीचा एक फॉर्म्युला आहे, आठवते की तुम्हाला, आत्ताच झाले बघा, फेमस फॉर्म्युला, ह्या चॅप्टरमधला फेमस, r टाइम्स ओमेगा. रिलेशनशिप बिटवीन v अँड ओमेगा, स्केलर फॉर्म, v इज इक्वल टू r ओमेगा. आरला काय, आर काय होणार, कॅन्सल. सो कॅपिटल टी इज इक्वल टू 2π बाय ओमेगा. ह्याला स्टार करा, 5 स्टार, एकदम भारी. म्हणजे आफ्टर v इज इक्वल टू r ओमेगा, सगळ्यात फेमस फॉर्म्युला कुठला माहिती आहे का, 2π बाय ओमेगा. आणि हा फॉर्म्युला आपण कुठे बघितला माहिती ना, 11वीतला ग्रॅव्हिटेशन. मी तुम्हाला म्हणलेलं बघा, ग्रॅव्हिटेशन हा जुन्या पुस्तकात 12वीत टाकलेला, आणि त्याच्या आधी कोणता होता, सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनचा स्टडी केला की तुम्हाला कळेल हा फॉर्म्युला कळलं असतं. तर त्यांनी ह्यावेळेस काय केले, ग्रॅव्हिटेशन टाकलाय 11वीत, त्यामुळे 11वीत हा फॉर्म्युला झाला बघा, आठवतं का तुम्हाला, न्यूमरिकल्समध्ये झाला हा फॉर्म्युला. टी इज इक्वल टू 2π बाय ओमेगा, हा फॉर्म्युला येतो. रिलेशनशिप बिटवीन टाइम पिरियड आणि ओमेगा काय, अँग्युलर व्हेलॉसिटी, अर्थची अँग्युलर व्हेलॉसिटी, आठवते काढलेलं आपण, विसरला. ओमेगा इज इक्वल टू 2π बाय टी, अर्थचा टाइम पिरियड 24 आवर्स, विसरला. ग्रॅव्हिटेशन बघा महत्त्वाचं चॅप्टर आहे. सीईटीला ग्रॅव्हिटेशन आहे. तुम्ही म्हणता संपलं 11वी, झालं 11वी. 11वीतले 7 चॅप्टर सीईटीला असतात, तुम्हाला माहिती आहे का हे, जाऊ दे मी सांगेल तुम्हाला, मीटिंगमध्ये होईलच आपलं. 11वीतले 6 ते 7 चॅप्टर 12वीत असतात सीईटीला. म्हणजे सीईटीचं पोर्शन काय माहिती तुम्हाला, 12वीचं पुस्तक तुमचं अख्खं पुस्तक बघा, टेक्स्टबुक, प्लस 11वीतले 6 ते 7 चॅप्टर असतात. त्यातला ग्रॅव्हिटेशनचा चॅप्टर आहे कुठे, फायनल ह्याला सीईटीला. त्यामुळे फायनल फॉर्म्युला माहिती पाहिजे, टी इज इक्वल टू 2π बाय ओमेगा, सगळ्यात फेमस फॉर्म्युला आहे. असं पण लिहू शकतो, देअर फोर ओमेगा इज इक्वल टू 2π बाय टी, दोन्ही एकच आहे, ते एकच आहे दोन्ही.
SI युनिट काय सेकंड खतम. SI युनिट काय टाईमचं युनिट काय सेकंड ना. 2π अँगल रेडियन हे ओमेगाचं युनिट काय रेडियन पर सेकंड. रेडियन काय होणार कॅन्सल युनिट काय सेकंड. SI युनिट आहे सेकंड. एक फेमस फॉर्म्युला T इज इक्वल टू 2π/ω. आता अजून एक फॉर्म्युला आहे हे लक्षात ठेवा व्हॉट इज मेन बाय UCM. आता हे काय म्हणतात त्याला फ्रिक्वेन्सी सगळं महत्त्वाचं चाललंय बरं काही फ्रिक्वेन्सी. आता व्हॉट इज मेन बाय फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ पार्टिकल इन 1 सेकंड. बघा नीट काय म्हणते फ्रिक्वेन्सीचं मिनिंग बऱ्याच जणांना कळत नाही. व्हॉट इज मेन बाय फ्रिक्वेन्सी बघा 1 सेकंड झाला तुमचा पार्टिकल किती सर्कलमध्ये फिरला इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी. आणि फ्रिक्वेन्सीचा एकच फॉर्म्युला आहे फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/टाइम. एका सेकंदात तुमचा पार्टिकल किती सर्कलमध्ये फिरला दॅट थिंग इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी. मग 1 सेकंड झाला तो 4 वेळा फिरला तर फ्रिक्वेन्सी किती आली 4. 1 सेकंड झाला तो 3 वेळा फिरला 3. मग इथून स्टार्ट झाला तो आणि इथंच परत आला एका सेकंदात 3 वेळा तर 3 काय म्हणणार मी फ्रिक्वेन्सी. तर युनिट काय हर्ट्स. एका सेकंदात तो 4 वेळा फिरून परत आला तर 4 इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी. ह्याच्या उलट आहे इथं काय म्हणलं मी एक रोटेशन कराय किती वेळ लागेल इज कॉल्ड एज टाइम पिरियड. इथं काय म्हणणार मी एका सेकंदात तो किती वेळा फिरतोय इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला 1/टाइम पिरियड. 1/टाइम पिरियड काय 2π/ω. ओमेगावरती जाणार ω/2π इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी. बघा झालं हे काय एवढं महत्त्वाचं नाही फॉर्म्युला हा महत्त्वाचा आहे. 2π/ω ω इज इक्वल 2π/t झालं बघा. आणि ह्याला जरा मी हे करतो सिम्प्लिफाय करतो देअरफॉर असं आहे ना हे आले बस तो ओमेगा इथंच ठेवा आणि ते इकडं आणा. ह्यालाच पुस्तकात असं सिम्बॉल आहे N. मी असं लिहू शकतो ओमेगा इज इक्वल दोघांचं मिनिंग एकच आहे. F आणि N इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी. ह्याला स्टार करा 5 स्टार. अजून एक फॉर्म्युला आला रिलेशनशिप बिटवीन अँग्युलर व्हेलॉसिटी अँड F फ्रिक्वेन्सी. आता इथं या SI युनिट ऑफ F N म्हणजे फ्रिक्वेन्सी हर्ट्स बट इन सर्क्युलर मोशन. बघा मी काय म्हणतोय नीट बघा अतिशय महत्त्वाचं आहे. बट इन सर्क्युलर मोशन N इज इक्वल टू RPS और RPM. व्हॉट इट मीन्स नीट बघा एकदम भारी चाललंय एकदम भारी. काय केलं मी हे तर काढलंच ओके. फ्रिक्वेन्सी काय म्हणलं सर तुम्ही की एका सेकंदात किती फिरते दॅट थिंग इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सीचा बेसिक फॉर्म्युला 1/टाइम पिरियड. टाइम पिरियड काय बघा इथे 2π/ω यात पुट केला मी ओमेगावरती गेला ω/2π. ओमेगा इथंच ठेवला ते तिकडे घेऊन 2πF. Fला काय म्हणणार मी फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी 2 प्रकारच्यात लिनियरमध्ये आणि सर्कलमध्ये. आता मी असं गेलो पुढे गेलो परत माघारी आलो परत पुढे गेलो परत माघारी आलो. मी चेक काय करतोय की लिनियर फ्रिक्वेन्सी किती आहे. एका लाईनमध्ये जर असेल लिनियर मोशन तर त्याला युनिट काय हर्ट्स. सायंटिस्ट ना फ्रिक्वेन्सी माहिती आहे तुम्हाला हर्ट्स. पण सर्कलमध्ये फिरत असेल त्यांनी एक नाव पाडले RPS और RPM. काय RPS रिव्हॉल्युशन पर सेकंड. बघा काय न्यूमरिकलला लागणार आहे हे काय न्यूमरिकलला लागणार आहे रिव्हॉल्युशन पर मिनिट. काय रिव्हॉल्युशन पर सेकंड रिव्हॉल्युशन पर मिनिट. काय फ्रिक्वेन्सी काय एका सेकंदात किती फिरलं ठीक आहे. पर सेकंड म्हणजे 1 सेकंड. एका सेकंदात किती फिरलं रिव्हॉल्युशन. रिव्हॉल्युशन पर सेकंड एका सेकंदात किती फिरलं ते. एका सेकंदात किती फिरलं ते नंबर ऑफ रिव्हॉल्युशन पार्टिकल इन 1 सेकंड. तेच आहे ते म्हणजे हे लिनियर मधलं हर्ट्स आहे आणि हे काय अँग्युलर मधलं RPS RPM. एका सेकंदात किती रिव्हॉल्युशन केल्या एका मिनिटात किती रिव्हॉल्युशन केल्या फरक आहे. 1 मिनिट म्हणजे किती 60 सेकंड. 60 सेकंदात किती रिव्हॉल्युशन झाल्या आणि एका सेकंदात किती रिव्हॉल्युशन झाला हा खूप मोठा डिफरन्स आहे. आणि RPS आणि RPM कुठं असतं माहिती का 4 व्हीलरमध्ये असतं. तुम्ही जर 4 व्हीलर बघितली तुमच्या घरी बघा तुम्ही चावी ऑन केली तर पुढचा जो तुमचा बॉक्स आहे का नाही स्पीडोमीटर
स्पीड दाखवतं त्यात असतं बघा RPM, की तुमचा चाक किती सेकंदात किती रिव्हॉल्व झालं RPM. किंवा तुम्ही गाडी घेताना स्पेसिफिकेशन बघता बघा. समजा तुम्ही कुठली गाडी बघितली, कुठलीही बघितली, हे बघितली, एलेंट्रा बघितली, हुंदाईची एलेंट्रा, क्रेटा, कुठलीही बघा, सोनाटा, हुंदाईची, स्कोडा बघितली, रॅपिड, कुठलीही फोर व्हीलर बघा तुम्ही, कुठलीही स्विफ्ट बघा, कुठलीही बघा, डझंट मॅटर, की अशी नाही की बाहेरलीच बघा स्कोडा वगैरे किंवा एलेंट्रा, तसलं नाही, कुठलीही बघा तुम्ही. तर कुठल्याही फोर व्हीलरमध्ये आहे ना RPM असतं बघा, रिव्हॉल्युशन पर मिनिट. म्हणजे तुमचं चाक किती रिव्हॉल्व झालं एका सेकंदात. किंवा स्पेसिफिकेशन बघायला गेलं तुम्ही फोर व्हीलरचं, तर स्पेसिफिकेशनमध्ये असतं बघा, मॅक्सिमम पॉवर 150 हॉर्स पॉवर ॲट 3375 RPM. म्हणजे 3375 जर तुमचं चाक फिरलं तर तेवढी पॉवर देणार ते. किंवा टर्निंग रेडियस असते बघा, म्हणजे तुमच्या क्रेटाची किती, क्रेटाचा टॉर्क किती, टॉर्क म्हणजे टर्निंग रेडियस किती टर्न होती गाडी. क्रेटाचा टॉर्क किती समजा 2000 न्यूटन मीटर ॲट 1500 RPM. म्हणजे तुमचं चाक जेव्हा 1500 RPM पर्यंत जाईल ना, म्हणजे एका मिनिटात 1500 वेळा तो रिव्हॉल्व करेल, तेव्हा तुमची गाडी किती पॉवर देणार आहे किंवा किती टॉर्क देणार आहे ते दाखवतात ते बघा तुम्ही स्पेसिफिकेशन, कुठलीही गाडी बघा स्पेसिफिकेशन नेटवरती टाका तुम्ही, तर ते दाखवतात की 1500 हॉर्स पॉवर किंवा 150 हॉर्स पॉवर ॲट 3000 RPM. म्हणजे चाक जर तुमचं 3000 वेळा फिरलं एका मिनिटात, रिव्हॉल्युशन पर मिनिट, एका मिनिटात जर 3000 वेळा ते रोटेट झालं तर पॉवर किती देणार ते 150 हॉर्स पॉवर. म्हणजे ते ॲक्च्युली सर्क्युलर मोशनमधल्या टर्म्स आहेत, टेक्निकल टर्म्स आहेत. सो RPS आणि RPM इज द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी, रिव्हॉल्युशन पर मिनिट आणि रिव्हॉल्युशन पर सेकंड. खतम, एवढंच आहे. आणि तिघांमध्ये एक रिलेशनशिप आहे, लिहून घे सगळं वहीमध्ये बरं, महत्त्वाचं आहे हे, अतिशय महत्त्वाचं आहे. ओमेगाचा फॉर्म्युला, टाईम पिरियडचा फॉर्म्युला आणि एक रिलेशनशिप आहे, हे रफ करतो मी. एक रिलेशनशिप आहे RPM टू RPS. बघा एक मिनटं, RPM टू RPS जर जायचं असेल तर डिवाइड बाय 60 मल्टिप्लाय बाय 60. बरोबर आहे. काय म्हणलं मी, हे लिहून घे बरं का. अकॅडमीला जातात ना, अकॅडमीला म्हणजे जे अकॅडमीला जातात 10वी नंतर, त्यांना हे सुद्धा कळत नाही RPM आणि RPSचं रिलेशनशिप. मागच्या वर्षी एक जण आलता 12वीत, अकॅडमीला होता 11वी 12वीत, सोडून तो इथं आला फलटणमध्ये. माझा क्लास जॉईन केला त्यांनी, आमचा क्लास जॉईन केला त्यांनी. फिजिक्सला आला, आमचं चाललेलं MCQ, त्यावेळी CETचे MCQ चाललेले, संपलेलं 11वी संपली 12वी संपली, CETचे MCQ चाललेले लेक्चरमध्ये, क्लासमध्ये चालू. तो आलता फक्त MCQच्या क्लासला, तो आला आणि हेच चाललेलं आमचं सर्क्युलर मोशन, पहिलं चॅप्टर चाललेलं ह्याचे, पहिल्या चॅप्टरचे MCQ चाललेले आणि हा क्वेश्चन आलता काहीतरी. आता जे माझ्याकडे होते त्यांना माहिती आहे कन्व्हर्जन. क्वेश्चन कसा आलता की गाडीचं RPM किती आहे 60 RPM, फ्रिक्वेन्सी दिली ती 60 RPM. त्यांना माहिती आहे, आमच्या रेग्युलर क्लासमध्ये न्यूमरिकल झाले, त्यांना माहिती की RPMचं RPS मध्ये कन्वर्ट करायचं असतं. त्यांनी काय केलं 60/60 केलं RPS, ह्यालाही गेलं. माझ्याकडे जे होते त्यांनी तो असं बघत बसलो, म्हणलं काय झालं माहिती, बऱ्याच वेळ तसा होतो कंटिन्यू. मग क्लास सुटला तर म्हणलं काय झालं असं का बसलाय, म्हणलं मला असं ते कळलंच नाही तुम्ही काय केलं. RPM ते असं कंटिन्यू असं होतं, तोंडमध्ये एक्सप्रेशन म्हणजे फुल नाराज होता आयुष्यात फुल नाराज, दमलेला, थकलेला, म्हणजे संपल्यागत झालं ते सगळं. त्याला म्हणलं काय झालं नक्की, ते म्हणलं सर हे कळलंच नाही तुम्ही काय केलं RPMचं अरे म्हणलं ते कन्व्हर्जन आहे म्हणलं RPMचं RPSमध्ये. डिवाइड बाय 60 मला माहीत नाही RPM, रिव्हॉल्युशन पर मिनिट, एका मिनिटाचा किती रिव्हॉल्व झालं इज कॉल्ड रिव्हॉल्युशन पर मिनिट. आणि ते आपण SI मध्ये कन्वर्ट करतो ना, हे मिनिटमध्ये मग सेकंडमध्ये पाहिजे. मग रिव्हॉल्युशन पर मिनिटला ऑलवेज आपण कन्वर्ट करतो RPS मध्ये, डिवाइड बाय 60 करायचं असतं. नाही म्हणलं कळलंच नाही मला, डोक्याला हात लावला मी. पैसे भरले 4 लाख, पण जाऊ दे मेन्समध्ये मार्क नाहीत पडले, विषय संपला, तर काही वेगळी गोष्ट आहे. पण तुम्हाला जर 4 लाख भरून अकॅडमीला जाऊन तुम्हाला जर कन्व्हर्जन माहीत नसेल की RPM आणि RPSचं काय आहे, कुठला चॅप्टर हा 12वीतला पहिला, असा काय सोपा चॅप्टर सर्क्युलर मोशन, पुढे तर त्याचे चिंध्या झाले पुढे त्याच्या. पुढची चॅप्टर जसे घ्यायला लागलो ना मी, अल्टरनेटिंग करंट, EMI, मॅग्नेटिझम, चिंध्याडे उडले त्याला कळलंच नाही चार्ज काय आहे, इलेक्ट्रॉनचं चार्ज. म्हणजे तो फिनिश झालं होतं, म्हणजे पेपर आलं तर 1 महिन्यावरती आणि त्याला हे माहीत नव्हतं. वर्ग हुशार होतं पण गणलं ते, चुकीच्या ठिकाणी गेलं, चुकीचे आमिष दाखवले त्याला, JEE मेन्सची ॲडव्हान्सची, तू हे उचील ते उचील, आणि ते साधे कन्सेप्ट वीक राहिले. बरं जाऊ दे, मार्क नाही पडले मेन्समध्ये, खड्ड्यात गेलं, तुझ्याकडे CET अजून, आणि मेन्समध्ये काय तुझं ॲडमिशन होणार नव्हतं, तू काय IIT जाणार नव्हतं, फिक्सच होतं. पण
ॲटलिस्ट तुझे कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत ना. बारके 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 हे साधं कन्सेप्ट आहे, लहान मुलांचं आहे. हा 5वीतल्या मुलांना पण माहीत असेल RPM RPS. तर कधीही RPM मधून RPS मध्ये जाताना 60ने डिवाइड करतात आणि RPS मधून RPM मधून 60ने काय करतात मल्टिप्लाय. त्याला ही गोष्ट माहीत नव्हती, तो फुल डिप्रेशन होता. फुल नाव पण माहिती मला घेऊ शकत नाही मी. हुशार पोरग आहे, आत्ता ह्याला येतो PCOला आहे, माझ्याच कॉलेजला आहे, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. हुशार पोरग हुशार आहे, 10वीत जास्त त्याला टक्के 97% 10वीत त्याला हुशार आहे, एकदम टॉपर येतो. झालं काय, JEE मेन्स JEE ॲडव्हान्सच्या लेवलचा त्याने अभ्यास करून करून तो बेसिक गोष्टी विसरला होता. काय नाही, ग्रीप घेतल्या म्हणजे महिन्यात लगेच रेग्युलर क्लासला आला. त्याने CETचं पुस्तक म्हणजे 10वीत 97 म्हणजे एवढं बी तो काय अडन नव्हतं. असं नाही की 10वीत 60% तर तो ह्याला गेला आणि त्याला हे माहीत नव्हतं. मग ठीक आहे, 10वीत त्याला 96 का 97 होते, हुशार होता पोरगा, अजूनही हुशार आहे, अजून PCOला येत होता, विषय संपला. CETला पण चांगले पडले त्याला मार्क, पर्सेंटाईल, आणि मार्कांवरती त्याला ॲडमिशन मिळालं आहे. असं मी नाही डोनेशन भरलेत. मुलगा हुशारच आहे, पण ते JEE ॲडव्हान्सले घाण ते न्यूमरिकल्स मोठे हाय लेवलचे त्या ह्यात तो हसलं विसरून बसता तो. हां, सांगितलं तर 2 मिनिटात लगेच कळलं, कारण तो हुशार होता. 97% म्हणजे 10वीतले म्हणजे मोठेच. बरेच 10वीतले 97 पण हुशार होता तो. तर सांगितलं मी 2 सेकंदात लगेच. त्याला म्हणलं CETचा अभ्यास चालू कर, आणि त्याने ऐकलं. टेक्स्टबुक चालू केले, मेन फॉर्म्युले कन्सेप्ट लगेच महिन्यात त्याने ग्रीप घेतली, लगेच त्याला मार्क पडले. म्हणजे एवढा मोठा हुशार मुलगा 4 लाख भरून जर त्याला हे माहीत नसेल, ते खूप मोठं ड्रॉबॅक आहे. आणि कधी महिन्यावरती CET आली, 1.5 महिना राहिले CETला, आणि तुझा असले प्रश्न विचारला, कुठले चॅप्टर नंबर 1 सर्क्युलर, अरे पुढचं काय करणार तू, इलेक्ट्रो मॅग्नेटिझम करंट घाण चॅप्टर, वेव्ह ऑप्टिक्स, तर ते चिंधड्या झाल्या. त्या चिंधड्या त्याने ग्रीप घेतली, पण त्याला थोडे असे कन्सेप्ट वीक झाले, RPM RPS. हे तुमच्यात व्हायला नको. त्यामुळे रेग्युलर व्हिडिओ लेक्चर बघणं इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. असते खूप युजर नाहीत आमचे, खूप दरवर्षीचं आहे ॲक्च्युली. 12वी संपत्ती 3 मग बाहेरनं मुलं येतात इथं, सर CETचं घ्या, आमचं नीटचं घ्या. 2 वर्ष मला काय कळलंच नाही, अकॅडमीत कळतच नाही. ते कोण बघणार, कोण कुठला सर काय ओळख आहे का आपली, कुठनं ती येणार दिल्लीहून, ती बोलणार हिंदीत, त्यांना काय माहिती तुम्ही कोण आहे, तुम्ही कुठं होता 10वीपर्यंत. आम्हाला माहिती आहे ना, 10वीत ब्रिलियंट स्कूल माहिती आहे आम्हाला, लेवल काय, 10वीत मुर्जा स्कूल लेवल काय, 10वीत इंग्लिश मिडियम लेवल काय, प्रत्येकाची लेवल माहिती असते शिक्षकांना. तुम्ही कुठं जाऊ शकता, तुमची झेप कुठपर्यंत आहे, ते लगेच बघूनच कळतं नजरनी. त्या शिक्षकांना तुमचं काय माहिती, ते काय म्हणणं 10वी 97 का, चला ह्याला टाका JEE मेन्सच्या बॅचला. अरे पण ह्याचं कवर झालं आहे का, याने 10वीत मारला आहे रट्टा कंटिन्युअस, ते न्यूमरिकल बी पाठ केलं, पाठ करून ह्याला पडलेत किती 97. हे लेवल आहे का ती. हे बघा, मेन्स ॲडव्हान्स नीट ह्याला खूप स्टडी खूप मोठा पाहिजे बेसिकमध्ये. मुलगा पण तसं पाहिजे. असं नाही की 10वीत तुला 98 आहेत मग तू त्याला ॲप्लिकेबल झाला. हे चुकीच्या मिसकन्सेप्शन आहे. मी एवढ्या अंडरस्टँडिंग, मी एवढ्या कन्फ्युजन आहेत ना टॉपिक, की 10वीत मुलांना एवढं पडले मग तो मेन्सला जाणार, तसं नसते ते दादा. मेन्सला कोण जातं माहिती का, मेन्स ॲडव्हान्सला ज्यांचं स्टडी 8वीपासून चालू आहे, 11वी 12वीत अभ्यास करून, आता माझ्या पण आत्ता बॅचमध्ये असं काय नाही की मार्क पडत नाहीत. आता किती मागच्या वर्षी ह्याच्या मागच्या वर्षी दरवर्षी मुलांना मार्क पडतात JEE मेन्समध्ये. मग ॲटलिस्ट फिजिक्समधले म्हणजे जे माझ्याकडे येतात फिजिक्सला, बाहेर नाही बरं, फल्टरमध्ये कुठंच, फल्टरमध्ये सगळे गंडावतात फिजिक्समध्ये, मी सोडलं तर. माझ्याकडे जे येतात त्यांना 10 ते 15 न्यूमरिकल तरी सुटतात MCQ फिजिक्सचे, बासले झाले. आउट ऑफ 30 10 फिजिक्सचे MCQ सुटणे त्याला जिगर लागतं. म्हणजे अकॅडमीत जरी गेला तुम्ही तरी 10 सुटत नाहीत. इथं फल्टरमध्ये राहून मी तुमचे 10 सोडवते. कुणाचे, ज्याला 10वीपर्यंत JEE मेन्स काय माहीत नव्हतं, 2 वर्षात अभ्यास केला, 2 वर्षात ज्याने अभ्यास केला ना त्याला 10 तरी MCQ सुटतात. 10 ते 15 खूप झाले 2 वर्षात मी म्हणतोय. आता जे ॲडव्हान्सला जातात, JEE ॲडव्हान्स IITला, त्यांचा स्टडी 8वीपासून चालू असतो. तेव्हा त्यांना 30 मधले 25 सुटतात, 28 सुटतात, परफेक्ट. पण आपल्या इथल्या मुलांना 10-15 सुटणे म्हणजे खूप झालं ते 2 वर्षात अभ्यास करून. त्याच्यावरती पण काही काहींनी ॲडमिशन घेतलेत, हे खूप मोठं म्हणजे जिंकल्यागत झालं आहे. 10वीपर्यंत बोर्ड, 10वी नंतर आलं आम्ही तुम्हाला सांगितलं की JEE मेन्स असं असतं, आणि त्यात तुम्ही 2 वर्षात अभ्यास करून जर तुम्हाला 96-97 पर्सेंटाईल पडत असतील, पर्सेंटाईलला पर्सेंटेज नाही, खूप डिफरन्स आहे पर्सेंटाईल, आणि त्याच्यावरून तुमचं ॲडमिशन होत असेल इंजिनिअरिंग कॉलेजला, तर जिंकलं तुम्ही पण जिंकलं आणि मी पण जिंकलं. तर JEE मेन्समध्ये तर माझ्याशिवाय कोणाला मार्क पडत नाहीत आमच्या बॅचशिवाय फल्टरमध्ये, आणि जे बाहेर गेल्यात ना त्यांना पण पडत नाहीत, ते शेवटीच येतात. त्यामुळे 10 ते 15 MCQ सुटण्याला पण जिगर लागतं, तेवढा अभ्यास पाहिजे, तेवढं टीचिंग पाहिजे, पुढच्याने तेवढं घेतलं पाहिजे. सांगायचं पॉईंट काय माझा ॲट द एंड, की रेग्युलर व्हिडिओ बघणे, रेग्युलर हे जे कन्सेप्ट सांगते मी असलं, हे सगळे फीड करणे डोक्यात, की काय नक्की RPMचं RPS काय, फीलने स्टडी करा, समजून घ्या काय चाललंय नक्की. उगी आपलं व्हिडिओ सरांनी दिलंय, मग ते हेडफोन टाकलाय निवांत आपलं मस्तपैकी गाणं बिणं लावून,
काय उपयोग नाही. एक्झाम तर तुमची होणारच आहे फायनल, त्यात काय वादच नाही. पुढच्या वर्षाला अजून 8 महिने 9 महिन्यात तर कोरोना कसं पण कमी होईल. एक्झाम तुमची फिक्समध्ये होणार बोर्डाची. आत्ता ह्या वर्षी नाही झाली डझंट मॅटर, तुमची तर होणारच आहे. त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर करा. परत असं नको व्हायला की बाबा सर एंडिंगला आलाय तुम्ही सीईटीची बॅच चालू किंवा सीईटी समजा MCQ चालू केले आपण झूमवरती, तिथं नको व्हायला सर तुम्ही RPMचं RPS कसं केलं कळलंच नाही, मग काहीच नाही होऊ शकत त्याचं. मग तुमचं म्हणजे कोणच काय करू शकत, मी पण नाही करू शकत. मग ते कसं आहे ते म्हणजे कसं झालं, मग वर्षभर प्रॅक्टिस करायची, शेवटी विचारायचं सर हे काय झालं, ते नाही. मग त्यात मजा नाही ना सांगण्यात काही. तू स्टार्टिंगला काय केलं दॅट थिंग मॅटर. माझे बरेच अनुभव आहेत आम्हाला मुलांबद्दल, आम्हाला काय वाटत नाही, पण शेवटी करिअर तसं आहे, त्याला फेस करायचं आहे. त्याला जर आत्ताच हे कळत नसेल, 1-1.5 महिन्यात CET आली तर मग वर्ष वाया गेले, पैसे वाया गेले. बरं ॲडमिशन होणार नाही, परत ॲडमिशनला पैसे भरा, म्हणजे तुमचा किती खेळ झाला. 7-8 लाख तुमचे इथेच गेले. म्हणजे 11-12चे पैसे तर वेगळेच गेले आणि ॲडमिशन मिळणार नाही तर मग तुम्ही डोनेशन भरलं, त्याचे एक्स्ट्रा पैसे गेले. ह्या सगळा एक कॉम्प्लिकेटेड खेळ आहे, खूप मोठे एक बिझनेस आहे खूप मोठा, कोचिंग क्लासेस अकॅडमीवाल्यांचं. ह्यात तुमच्यासारखी मुलं, लहान मुलं, त्यांना काय माहीत नसते पुढचं, ते गणतात तिथे येऊन. ज्यांनी अभ्यास केला, ज्यांना मार्क पडले, त्यांचे ते पैसे वसूल होतात, ती गोष्ट वेगळी आहे. पण 100 मधले 90 मुलं अशीच जातात, पैसे पण वाया जातात, कॉन्फिडन्स पण जातो, मार्क पण कमी पडतात. आणि ते एक ब्लॅक इयर म्हणून त्यांच्या डोक्यात फीड होतं. 11वी 12वी तिथं आपला लॉस झाला, मार्क कमी पडले, डोनेशनवरती ॲडमिशन घेतलं, ब्ला ब्ला ब्ला, बरेच कंडिशन्स. मग तसलं काय होऊ नये तुमच्याबद्दल. त्यामुळे हे सगळं बघा, रेग्युलर व्हिडिओ बघा. अजूनही सांगतोय मी, 11वीत बऱ्याच जणांनी व्हिडिओ बघितले नाही आहेत, पहिले स्टार्टिंगला बघितले नंतर सोडून दिलं, अवघड आहे त्यांचं. म्हणजे फिजिक्सचं तुम्ही बघितलं नाही ना आत्ता, ते इंजिनिअरिंगला तुम्हाला अतिशय अवघड जाणार आहे. कारण फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स शिवाय इंजिनिअरिंग इनकम्प्लीट आहे. मग तुम्ही 11वी 12वीत जर फिजिक्स सोडून दिला तर इंजिनिअरिंगला पहिल्या सेमिस्टरला तुमचा मेकॅनिक्स उडणार म्हणजे नापास, डायरेक्ट उडणार. पुली ब्लॉक सिस्टीम जर तुम्ही केलं नाही 11वीतलं, NLM जर केला नाही, तुमचं उडणार, फिक्समध्ये उडणार. मग तिथं जाऊन उडण्यापेक्षा इथंच करा नीट. तिथं जाऊन परत नापास होणार, परत विषय पडणार. त्यापेक्षा इथंच नीट करा ना. मोशन इन प्लेन, NLM, ते सगळं नीट करावं लागेल तुम्हाला. ते एक मधनं लेक्चर असतं माझं हे, आणि पाहिजेत लेक्चर. नुसतं ते आलोय मी शिकवलंय, नुसता राडा केला मी असं मी तसं, हे फॉर्म्युला हे ते मस्तपैकी झालं. कंडिशन माहीत पाहिजे ना काय चाललंय नक्की मार्केटमध्ये आत्ता, हे किती महत्त्वाचं आहे. झूमवर नाही घेता, आम्ही झूमवर नाही घेऊ शकत, बोर आहे ते झूम. रेंज कमी, मध्ये ब्लर दिसतं, फोन येतो मध्येच कोणाच तरी, फोन आला की ती कट होणार, बोर आहे ते बोर. झूम घेऊ शकत नाही मी तर घेऊ शकत नाही. कसं ती मी पुढे मोबाईल लावून असं शिकवायचं तिथं कंटिन्युअस, चुकून तिकडून फोन आला किंवा काय झालं ते बंद पडलं किंवा कोण मुलगा आला त्याला ॲड करायचं आहे, नाही कधी करू शकत. झूम नाही करू. हे किती भारी मस्तपैकी रेंज जर फुल असेल प्ले करायचं, मस्तपैकी शिकवतोय मी, विषय संपला. कुठे झूम बिम करते, मीटिंग ID टाकायची, मग ते ॲड करत बसायचं, खेळत बसायचं ते कंटिन्यू, बोर येते. तर हे बघा नीट काय चाललंय नक्की, काय हे कंडिशन्स काय आहे, काय म्हणलं मी, व्हॉट इज माय टाईम पिरियड, कसं काढलं मी हे, युनिट काय आहे नक्की, उमेगा काय आहे, उमेगाचे डायरेक्शन काय आहे, फील करा फील फिजिक्स की उमेगा कसं चाललंय नक्की, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, बाटलीचं टोपण उघडलं वरती खाली काय नक्की, सर काय सांगतायत, सर्क्युलर मोशन काय आहे नक्की, अँग्युलर व्हेलॉसिटी काय आहे नक्की, डिस्प्लेसमेंट काय आहे, अँग्युलर ॲक्सलेरेशन काय आहे, ॲक्सलेरेशन नक्की काय आहे, ते एक फील नाही घ्या, समजून घ्या. रिव्हॉल्युशन पर सेकंड काय आहे, गाडी घेता 4 व्हीलर तुम्ही, तुम्हाला माहीत असतं गाडीचं रोटेशन कसं आहे, चाकाचं रोटेशन कसं आहे, व्हील, त्यात RPM वापरतो आपण, टॉर्क काय आहे, पॉवर काय आहे, हॉर्स पॉवर काय आहे. 11 मध्ये झालं आहे आपलं करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये, हॉर्स पॉवरचं युनिट आहे ते हॉर्स पॉवर, ज्या इंजिनमध्ये वापरतो आपण. साधं युनिट काय, वॅट. तर 11वीचे सगळे व्हिडिओ बघा, 12वी सोबत पॅरलल झाले, बऱ्यापैकी झालेच आपले. आता एक NLM राहिला आहे सगळ्यात मेन, तो आपण होईल 11वीत आपला. तर पॅरलल व्हिडिओज बघा, तुम्हाला कळेल. चालते. पॉईंट सांगायचं माझा काय आहे आत्ता, हा सगळे व्हिडिओ रेग्युलर बघा, वहीमध्ये लिहून काढा, तर ते तुम्हाला इझी पडेल. आता समजा हे शिकवलं मी आज तुम्हाला हे, तर आता हे हा कितवा व्हिडिओ आहे, दुसरा व्हिडिओ आहे. तर वहीमध्ये नोट्स काढल्यावर साईडला तिथं लिहा ना व्हिडिओ 2. म्हणजे उद्या तुम्ही जर रिव्हिजन, समजा 5 चॅप्टर झाले तुमचे बघून फिजिक्सचे, तुम्हाला उद्या रिव्हिजन करायची कुणाची, सर्क्युलर मोशनची. तुम्ही वही उघडली, तुम्हाला समजा हा फॉर्म्युला नाही कळाला, हे नाही कळलं समजा तुम्हाला कसं आलं ते,
तुम्ही विचार केला, आठवलं नाही आठवलं तर तुम्ही कोपऱ्यात बघू शकता ना कुठला व्हिडिओ नंबर 2 का चालते. वेबसाईटवरती गेला, ट्युटोरियल्समध्ये गेला, 12वी चॅप्टर नंबर पहिला, दुसरं लेक्चर प्ले केलं, कारण दुसऱ्या लेक्चरमध्ये झाले ना RPS केले, तुम्ही पुढे गेले की तुम्हाला तिथे कुठेतरी दिसेल, झालं रिव्हिजन झाली. झूमवरती रिव्हिजन होईल का? झूमवरती मी आत्ता शिकवलं, खतम. तुम्हाला 6 चॅप्टर झाले, तुम्ही रिव्हिजनला बसताना तुम्हाला हे कळलं नाही, परत मी सांगणार का तुम्हाला? एकदम भारी आहे. रेकॉर्डेड व्हिडिओज आर एक्स्ट्रीमली बेस्ट, एकदम भारी आहेत ते. कधीही कन्सेप्ट तुम्हाला नाही कळला तर तुम्ही रिवाईज करू शकता व्हिडिओ तो अख्खा. त्यामुळे प्रत्येक वहीमध्ये जो लेक्चर तुमचा, आता हे सेकंड लेक्चर झाले तर त्याचे लिहून काढा कोपऱ्यातल्या रेड पेनने, व्हिडिओ नंबर 2. पुढच्या वेळेस व्हिडिओ नंबर 3 मध्ये झाले तर लिहून व्हिडिओ नंबर 3. समजा तुम्हाला नाही काय कळलं तुम्ही रिवाईज करू शकता. तर उद्या तुम्ही काय म्हणणार, सर्क्युलर मोशन हे झालं RPS, आता तुम्ही विचार करत बसणार RPS कुठं झालं, पहिलं, दुसरा, तिसरा, कुठल्या लेक्चरमध्ये झालं RPS, त्यात तुमचं काही जाणार, अर्थच जाणार तुमचं. ते बेस्ट आहे ना. वरती लिहा व्हिडिओ 2, म्हणजे तुमचं लगेच काय होणार, रिवाईज होईल. स्टडी सोप्पा कसा करायचा हे सांगतो मी तुम्हाला. एक तर स्क्रीनशॉट मारून तुम्ही नोट्स देणारच आहे मी, नोट्स रेडी आहेत, एक 5-6 चॅप्टरच्या नोट्स रेडी आहेत, तुम्हाला मिळतीलच त्या, त्यात काय वाद नाही आहे. पण एक हाताखालून प्रॅक्टिस पण होती आहे ना. आता ऑनलाईनमुळे कसं चाललं आहे, सगळं ऑनलाईन चाललं आहे. ऑनलाईनचे फायदे पण आहेत, ऑनलाईनचे ड्रॉबॅक पण आहेत. कंटिन्यूस जर नुसते व्हिडिओ बघितले तुम्ही तर लिहायची प्रॅक्टिस राहते तुमची. त्यामुळे मी काय म्हणतोय, व्हिडिओ बघा, समजा हा पॉईंट झाला की स्क्रीनशॉट मारायचा, बोर्ड पुसला पुढचं लिहिलं की स्क्रीनशॉट मारायचा, आणि पूर्ण व्हिडिओ बघून झाला की फक्त वहीमध्ये लिहायचं कंटिन्युअसली. 15 मिनिटात होतं लिहिलं, 15 मिनिटात. तेव्हा काय समजून घ्यायची गरज नाही. आधी व्हिडिओ बघा, स्क्रीनशॉट मारा दरवेळेस, मग स्क्रीनशॉटनुसार वहीमध्ये लिहून काढा, प्रॅक्टिस होईल तुमची. आता खालून जाईल ना T=2π/ω. नाही तर खूप मोठे आहे, तुम्हाला कळलं आहे. आत्ता तुम्हाला भारी वाटते, 7वा 8वा चॅप्टर चालला, इलेक्ट्रो चालला, करंट चालला, मग तिला वाढत जाणार, ते व्हिडिओ वाढणार, लय मोठं होणार ते प्रचंड. 11वीत तुम्हाला अनुभव आलाच असेल. त्यामुळे लिहिणे, हाताखालून जाणे इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. सांगितले मी तुम्हाला कसं स्टडी करायचं. स्क्रीनशॉट काढा, सिक्वेन्सने लिहा, व्हिडिओ नंबर किती आहे ते बघा, बेस्ट आहे ते, काही तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही आहे. चालतंय मग बस. आता ते लेक्चर झालं आज खरं, पण ते लेक्चर इज महत्त्वाचं आहे. ते नुसतं शिकवणं, लेक्चर देणं, गाईड करणं हे एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. टीचिंगपेक्षा गायडन्स महत्त्वाचं आहे तुम्हाला, की तुम्ही आत्ता 12वीत आलाय, तुमचं कसं पाहिजे, कसं करायला पाहिजे ते महत्त्वाचं आहे. आता तिथं जर आणलं तुम्ही तर मग काय बघा. चालतं, हे लिहून घ्या वहीमध्ये. नेक्स्ट लेक्चरला आपण रोज पुढचं कंटिन्यू करूया टॉपिक. चला.